नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक. आज 20 जानेवारी 2026. तर बघा, हा मी कालच परवाच्या व्हिडिओत बोललो होतो की मी वेळोवेळी अपडेट देईल. जसे जसे चेंजेस होत आहे तर त्या पद्धतीने देतो. कारण ह्या पिरियडमध्ये जे काही आपल्याकडे द्राक्ष बागा किंवा इतर पिकाची जे हार्वेस्टिंग चालू आहे त्याला हा धोकेदायक पाऊस ठरू शकतो, म्हणून हा व्हिडिओ तुला बनवतो. बघा, थोडीशी आनंदाची बातमी अशी आहे की जो 23, 24, 25 पासून जो पाऊस होता त्याची इंटेन्सिटी ही बरीच कमी होताना त्या ठिकाणी दिसते. तर ती का? तर स्क्रीनवरती बघा, मी इमेज टाकतो, स्लाइड, एक अॅनिमेशन टाकतो. त्या अॅनिमेशनच्या मदतीने तुम्ही बघा की कशा पद्धतीने 22 तारखेपासून बघा, 20 तारखेपासूनच, तर 20 तारखेला कशा प्रकारे वातावरण दिसतं. त्याच्यानंतर 20 नंतर हळूहळू ते सरकत 21 तारखेला हिमालयावर स्ट्रॉंग डब्ल्यूडी येताना दिसतं. बघा, हिमालयाच्या बाजूने पश्चिम बाजूने जो हिमालयावर सरकतोय तो 22 तारखेला बघा कसं दिसतोय. त्यानंतर 23 तारखेला जो पुढे सरकतोय तर त्याच्यामुळे काय होतंय, ते एक पट्टा असा गुजरातवरून खाली अरबी समुद्रात दिसतोय. पहिल्याच्या कालच्या परवाच्या अॅनिमेशन मध्ये असं दिसत होतं की तो पट्टा अरबी समुद्रातून सरळ महाराष्ट्रावर येतोय. त्यामुळे मोठ्या पाण्याची शक्यता जी होती ती मावळली आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक जे बंधू आहे त्यांनी चिंता करण्याची गरज नाहीये. तर बघा, 23, 24, 25, 27 पर्यंत जे अॅनिमेशन तुम्ही स्क्रीनवर बघू शकता आणि त्यानुसार ते गुजरातच्या आसपास येऊनच खंडित होताना दिसतंय. स्क्रीनवर पुन्हा एकदा बघून घ्या तुम्ही, गुजरातच्या आसपास येऊन ते खंडित होताना दिसतंय. आणि खंडित झाल्यामुळे जो काही पावसाचा स्पेक्ट्रम जो पट्टा होता तो पुन्हा एकदा अरबी समुद्रात निघून जातो आणि वरच्या बाजूला हिमालयावर स्ट्रॉंग डब्ल्यूडी येतो. मला त्याचा प्रभाव काय होईल की मिनिमम आणि मॅक्सिमम टेम्परेचर आहे, म्हणजे कमाल किमान तापमान आहे, याच्यामध्ये गिरावट ही 26 तारखेनंतर मोठ्या प्रमाणात होईल. कारण जे काही सरळ हवेचे स्पेक्ट्रम आहे हे हिमालयाकडून आपल्या महाराष्ट्रावर येत आहे. त्यामुळे हवेचा जो काही पट्टा आहे तो त्या पट्ट्यामुळे आपल्याकडे थंड हवेचे जे काही स्पेक्ट्रम येणार आहे त्याच्यामुळे थंडीत, जी रात्रीच्या थंडीमध्ये पुन्हा एकदा गिरावट म्हणजे कमी होऊ शकते. आणि दिवसाचे तापमान काही ठिकाणी विदर्भाच्या भागामध्ये जरी वाढलेले असले, मात्र एक वेगळं चित्र पाहायला भेटतं की मुंबईच्या आणि खालचा जो पट्टा आहे नाशिकचा त्या भागामध्ये जरा थंडीची लाट दिसते थोडी. तर इकडे विदर्भाकडे तापमान थोडे वाढले. मागच्या 2 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापासून जे विदर्भाकडे टेम्परेचर वाढलेलं, कमी झालेलं होतं, ते आता मुंबईच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या भागात आपल्याला दिसतंय. त्यामुळे द्राक्ष उत्पादक बंधूंनी चिंता करू नका. फक्त 22 तारखेपासून ते 25-26 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण होणार आहे. त्याच्यातून पाऊस देण्याची क्षमता ही खूपच कमी झाली आहे. त्याच्यामुळे तुमचे जे काम आहे रुटीननुसार जर भाग हार्वेस्टिंगला आले असेल तर ते देत चला. जसं आहे तसं त्यानुसार चालू द्या. फक्त जे काही अपडेट आली आज, इंटेन्सिटी त्याची कमी होताना दिसते. त्यामुळे सगळ्यांनी हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या आणि त्यानुसार कामाचं नियोजन करा. धन्यवाद.